नमस्कार. आज आम्ही निघालो होतो केळीची पूजा करण्यासाठी. तर इथे ऊनसुद्धा खूप जास्तच होतं. आम्ही दुपारच निघालो होतो केळीची पूजा करण्यासाठी. तर बघा, हा आहे आमचा केळीचा बगीचा आणि इथेच आम्हाला आज पूजा करायची आहे. पूजा म्हणजे काय ना, केळीला आज 7 महिने झाले, तर तिची ओटी भरणार आहोत आज आम्ही. जसं आपला प्रोग्राम असतो लेडीजचा, तर तसाच केळीचासुद्धा प्रोग्राम असतो आणि ते केळीचीसुद्धा ओटी भरली जाते. तर आम्ही इथे केळीची ओटी भरण्यासाठीच इथे आलेलो आहे. बघा, थोड्या दिवस पहिले काही वातावरणात थोडं बदल झाला होता ना, हवा होती, त्यामुळे कुठे मोठे असे झाडं असे कोलमडून पडलेले आहेत. जास्त तर काही नुकसान झालेलं नाही, पण एकड-दुक्कड झाडं असे पडलेले आहे. आणि बघा केळीचं घड. आता तुम्हाला आहे ना, सगळ्याच घडांना असे केळीचे पत्ते लावलेले दिसतील. कारण काय ना, जे पक्षी असतात ना, तर ते विष्ठा वगैरे करतात झाडावरती, आपल्या घडावरती. तर आणि वारा जर कधी आला ना, तर वारासुद्धा त्याला जास्त लागायला नको, म्हणून संरक्षण म्हणून असे केळीचे पत्ते लावले जाते. सगळीकडेच तुम्हाला असे बघा, इथे सुद्धा केळीचे पत्ते असे लावण्यात आलेले आहे. तर पूर्णच बगीच्याला असे पत्ते ते लावतात. आणि पक्ष्यांनी सुद्धा घाण करायला नको, त्यामुळे सुद्धा केळीवर असे वेगळेच असे डाग पडलेले असतात, तर ते नको पडायला, त्यामुळे सुद्धा इथे हे लावले जाते. आता बघा, इथे केळीची पूजा करण्यासाठी इथे साफसफाई करून घेत आहे आणि थोडंसं पाणी वगैरे शिंपडून सुद्धा इथे आपण पूजाला सुरुवात करणार आहोत. आता ही साडी आणलेली केळीची ओटी भरण्यासाठी. तर बघा आमची पूजा कशी असते. तर आणि इथे असे 5 प्रकारचे असे फळं आणले जातात. बघा, आंबा आणि याला डाळिंब, त्यानंतर अंगूर आणि सफरचंद आणि मेन म्हणजे नारळ. आता हे नारळ तर आपल्याला लागतंच, कारण त्याचाच मान जास्त असतो. आणि ही साडी. आता बघा, इथे गणपती बाप्पाची पहिली आम्ही पूजा करून घेत आहे. तर काय ना, कोणतीही पूजा करायची असली तर गणपती बाप्पांना पहिले पूजा करून घ्यावी लागते. तर तीच पूजा आम्ही इथे करून घेत आहोत. व्हिडिओ थोडा मोठाच होणार आहे, कारण काय ना, सर्व पूजा आणि पूर्ण शेतातला जो आम्ही टाईम घातलेला आहे, तर तो इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ मोठ्या असल्यामुळे सुद्धा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावा. आता इथे बघा, इथे ना दिवा वगैरे लावलेला आहे. आता मी साडी देवीला घालून घेतो आणि मस्त याच्यामध्ये लालच पीस निघलेला आहे. आता हा काही आम्ही जाणून बुजून आणलेला नव्हता, पण आहे ना, त्यामध्ये साडीमध्ये लालच पीस निघलेला आहे. तर छानच झालं आणखीनच. तर आमची चालू आहे साडी घालण्याची तयारी. काय ना, जे सासूबाईंनी सांगितलं आहे त्या प्रकारेच आम्ही इथे पूजा वगैरे करून घेतो. पण फक्त काय ना, जी साडी जी घालण्याची पद्धत आहे, तर तीच आम्ही इथे थोडीशी बदलली आहे. ती थोडंसं व्हिडिओमध्ये सुद्धा चांगली दिसावी, आणि दरवेळेसच आम्ही करतच असतो म्हणा असं. पण काय ना, थोडंसं आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं. तर बघा, आम्ही अशी अशी केळीला अशी साडी घालून घेतलेली आहे. हा असा दिसत आहे पूर्ण केळीचा लूक. आणि हे घड, तर या घडाला आपल्याला आज झाकायचे आहे. आता बघा, जो पीस घेतला होता ना, तर त्यावरती वापस पूजा करणे सुरू आहे. तर अशी सुरू आहे आमची केळीची पूजा. आता आम्हाला जे जे सुचतं ते आम्ही इथे करत असतो. दिवा लावून घेतो. लेकरांचे सुद्धा खूप इकडे तिकडे इकडे तिकडे चालूच असतं लहान लेकरांचं. बघा, साडी कशी घातली आम्ही तर. आणि इथे कसं आहे ना, धूप वगैरे लावून घेतलं. आणि जशी आपली पूजा असते, तर तशीच पूजा करून घेतलेली आहे. आणि बघा, आता केळीची ओटी भरायची आहे. तर आम्ही इथे आता
जे आपल्याजवळ ओटीचं थोडं जे सामान असतं ना, तर ते पहिले इथे वाहून घेतो. जसं की बांगडी वगैरे आहे, ते सर्वच काही साहित्य यामध्ये आलेलं असतं. तर ते जे आपल्याला योग्य वाटलं तर ते आम्ही पहिले इथे वाहून घेत आहोत बघा. आणि असे हे बघा, काळे मणी वगैरे सगळं साहित्य ह्या पुड्यामध्येच येत असतं. तर आपल्याला जास्त डोकं लावावं पडत नाही की हे घ्यावं का ते घ्यावं. आपण पुड्यामध्ये जो पुडा आणतो ना, तर त्या पुड्यामध्ये पूर्ण सामान असतं, तर जास्त काही टेन्शन राहत नाही. एखादी वस्तू आपण विसरलो ही तरी यामध्ये असते, तर जास्त काही टेन्शन घ्यायची इथे गरज नाही पडत. तर इथे बघा, आता आम्ही इथे ना पूर्ण साहित्य असं हे बघा, याच्यामध्ये साखरसुद्धा आलेली आहे. तर इथे साखरसुद्धा वाहून घेतो. आता इथे बघा, वस्त्रसुद्धा इथे दिलेले असतात बघा. आपण जर कधी विसरलो तर ते सुद्धा असते. आता बघा, सगळ्यात मेन म्हणजे आता नारळ. तर नारळा हळदी कुंकू लावून आणि नारळानेच पहिले ओटी भरली जाते. तर बघा, इथे नारळाने जे पहिलं फळ असतं तर ते नारळच असतं. तर नारळाने पहिले ओटी भरून घेतली. त्यानंतर बघा, आपलं जे सिजनेबल आत्ताचे जे सीझनमध्ये जे उपलब्ध आहे आपल्याला, तर ते आहे आंबा. तर तो आंबासुद्धा आम्ही वाहून घेतलेला आहे. अशाच प्रकारे इथे आपल्याला 5 फळं अशी वाहून घ्यायची आहे. तर इथे काय ना, तर इथे आम्ही 3 सवासण्या होत होतो. तर त्यामुळे कसं 3 तिघाडा काम बिघाडा व्हायला नको, म्हणून कसं आहे ना, इथे दोघी जणींनी ओटी भरलेली आहे. आणि आमच्या ज्या 2 मुली होत्या, तर त्यांनीसुद्धा इथे ओटी भरलेली आहे. कसं आहे ना, आपण 3च्या आकड्याला असं शुभ मानत नाही, तर त्यामुळे इथे दोघी जणींनीच ओटी भरलेली आहे. आणि एक फक्त व्हिडिओ काढत होती. तर आता बघा, थोडेसे तांदूळ आणि त्यामध्ये टाकलेलं हे ॲपल आणि हे इथे वाहून दिलेलं आहे, म्हणजे ओटीमध्ये टाकलेलं आहे. मुलींच्या हाताने सुद्धा इथे ओटी भरलेली आहे. तशा तर सुवासनीच पाहिजे, पण आहे ना, एवढं सगळ्यांना तिथे जाणे शक्य नाही. तर त्यामुळे ना, आम्ही फक्त तिघीच तिथं गेलो होतो. आणि त्यानंतर बघा, इथे आम्ही निवदसुद्धा आणलेला होता केळीसाठी. आपण कसं गोड धोड वगैरे करतो, तर तसंच केळीसाठी सुद्धा बनवले जाते. आणि आणि इथे आता आम्ही निवदसुद्धा लावून घेत आहे. आता पूर्ण निवद इथे काढून घेतो आम्ही पहिले. जे आपण आणलेलं असतं ना, ते सर्व म्हणजे आपण घरामध्ये बनवतो. तर असंच मस्तपैकी शिरा वगैरे, पुरी भजे वगैरे सर्व काही इथे बनवून घेतलेलं होतं आम्ही. आणि त्यानंतर आहे ना, इथे लगेच आम्ही आरतीसुद्धा करून घेतली. आता काय ना, आरती तर मेनच असते. आता आरती केल्याशिवाय कसं आहे ना, एकदम असं प्रसन्न वाटतं मनाला सुद्धा. तर आम्ही इथे आरती करून घेतलेली आहे. आणि बघा, नैवेद्य हा केळीला अर्पण केलेला आहे. तर बघा, आमचा असा काही आजचा व्हिडिओ बनलेला आहे. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आज कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. किंवा आमच्याकडून काही चुकून राहिलं असेल पूजा वगैरे करायची, तर ते सुद्धा आम्हाला सांगा. आम्ही त्या पुढच्या वेळेससुद्धा आम्ही त्याला ॲड करू. आता बघा, ही जी ओटी असते ना, तर ते पूर्ण ओटी अशी देवीला केळीला बांधायची असते. तर ती ओटी आम्ही असं बांधून घेतो एका जागी पूर्ण. आणि त्यानंतर ती केळीच्या एका फांदीला अशी बांधली जाते.
तर बघा आम्ही इथे केळीला बांधून घेतो. म्हणजे काय ना, आपली कशी ओटी आपल्यासोबत आपण घेतो, तर तशीच ओटी ही केळीला सुद्धा दिली जाते. तर बघा इथे इथे ओटी बांधून घेत आहे. आणि त्यानंतर जे आहे ना, तर सर्वात मेन असते तर ते हे केळीचे जे घड असतं ना, तर त्याला असं पूर्ण झाकून घ्यावा लागतो आणि यालाच जास्त महत्त्व असतं या पूजेमध्ये. याला म्हणतात घड झाकणे असं. तर हे बघा केळीच्या म्हणजे जे आपण पूजा करतो ना, त्यामध्ये केळीचा घड पूर्ण असा झाकला जातो. तर आम्ही तोच असा घड असा झाकून घेतलेला आहे. तर अशी होती आमची आजची पूजा आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. आणि इथे सगळ्यात मेन म्हणजे केळीच्या शेतामध्ये गेल्यानंतर मला सगळ्यात अतिप्रिय असे म्हणजे केळीचे पानं. आता केळीचे पानं आम्ही दरवेळेसच आणतो. तर असा होता आमचा हा आजचा दिवस. तर भेटूया पुढे नवीन एका व्हिडिओमध्ये.